आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहायला मिळते। नंदुरबारमध्ये ही घटना घडली आहे। नंदुरबारच्या बँकेत महिलांची चेंगराचेंगरी झाली आहे। दोन महिलांना यात भोवळ आली आहे। लाडक्या बहिणी योजनेसाठी तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। पैसे काढण्यासाठी महिला एकीकडे रांगा लावतायत, रात्र मुक्काम करतायत आणि पैसे काढण्याची वाट पाहतायत। मात्र यातच ही दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। दोन महिलांना भोवळ आली आहे, चेंगराचेंगरी झाली आहे महिलांमध्ये। नंदुरबारच्या बँकेत हा सगळा प्रकार झालाय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर निकवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, सध्या काय परिस्थिती आहे? तन्मय, नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या स्टेट बँकची शाखा या शाखेत आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांची गर्दी पाहायला मिळते। 20 ते 30 किलोमीटर प्रवास करून या महिला या ठिकाणी येत आहेत। मात्र बँकेत नंबर लागत नाही आणि मोठी या ठिकाणी गर्दी झाली। त्यातच आता एका तासाभरापूर्वी या ठिकाणी मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत दोन महिला या बेशुद्ध पडलेल्या आहेत। त्यासोबतच महिला असतील किंवा पुरुष या ठिकाणी कोणतेही स्वतंत्र रांगेची व्यवस्था नसल्यामुळे हा सगळा या ठिकाणी प्रकार घडला आहे। बँक प्रशासन जे ते देखील या ठिकाणी नियोजन करताना आपल्याला दिसून येत नाहीये। त्यासोबतच पोलिसांनी देखील या ठिकाणी मध्यस्थी केली आणि त्यानंतर जी सगळी गर्दी होती त्यांना बाजूला करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी छेडखानी झाल्याचेही या ठिकाणी प्रकार समोर आला आहे। मात्र याबाबत कोणतेही पोलीस प्रशासनाकडे या ठिकाणी माहिती उपलब्ध नाहीये। कोणीही तक्रारसाठी अद्यापही पुढे आलेलं नसल्याचं या ठिकाणी सध्याचं चित्र आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बँकेतच दोन महिलांना भोवळ आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि बँकेकडनं कोणतीही सोय या ठिकाणी करण्यात आली नव्हती। लाडकी बहीण योजनेसाठी अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये प्रचंड संख्येने महिला पैसे काढण्यासाठी येत आहेत। त्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, मात्र त्यासाठी बँकेकडनं कोणतीही सोयी सुविधा ठेवलेल्या पाहायला मिळत नाहीत आणि त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळतंय। चेंगराचेंगरी झालेली आहे बँकेमध्ये, प्रचंड गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच दोन महिलांना भोवळ आली। नंदुरबारमधली ही घटना आहे। नंदुरबारच्या बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाली। पैसे काढण्यासाठी या महिला तासनतास रांगेत ताटकळत उभ्या आहेत, मात्र बँकेमध्ये सोय यांची करण्यात आलेली नाही। महिलांसाठी काही वेगळी सोय करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेसाठी एक वेगळं काउंटर सुरू करण्यात आलेलं नाही, त्यामुळे प्रचंड त्रास महिलांना सहन करावा लागतो। बँकेतच दोन महिलांना भोवळ आल्याचं पाहायला मिळालंय। नंदुरबारच्या बँकेत ही सगळी घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। सध्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यात जमा होऊ लागलेले आहेत। त्याचा पहिला हप्ता खात्यात जमा झालेला आहे। 3000 रुपये महिलांना मिळालेले आहेत आणि तेच काढण्यासाठी सध्या शहरात असेल गावागावात असेल महिला बँकेचे खेटे घालतायत, बँकेत जात आहेत सातत्यानं।